विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी स्कॉलरशिप परीक्षेच्या दृष्टिकोनातून इंग्रजी व्याकरणातला महत्त्वाचा घटक ॲडजेक्टिव्ह आपण अभ्यासणार आहोत. ॲडजेक्टिव्ह काय आहे तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. त्याची व्याख्या पाहू आपण. ॲन ॲडजेक्टिव्ह इज वर्ड दॅट डिस्क्राईब अ नाऊन ऑर प्रोनाऊन. म्हणजेच नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणजेच ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात. हे ॲडजेक्टिव्ह नेहमी नावाच्या पुढे म्हणजे नावा अगोदर येतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. आता आपण उदाहरण पाहू. सी इज अ गर्ल, ही इज अ बॉय. हे एक सर्वसाधारण वाक्य आहे. परंतु या वाक्याच्या अगोदर सी इज अ ब्युटिफुल गर्ल अँड ही इज अ क्लेवर बॉय असं जर आलं तर या वाक्यात नवीन आलेले शब्द ब्युटिफुल आणि क्लेवर हे काय सांगतात, त्या मुलीविषयी आणि मुलाविषयी विशेष माहिती सांगतात. म्हणून ही ॲडजेक्टिव्ह आहे. ब्युटिफुल आणि क्लेवर, मुलीबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द ब्युटिफुल आहे. हे ब्युटिफुल झालं ॲडजेक्टिव्ह. तसेच मुलाबद्दल महत्त्वाचा शब्द काय सांगतो आहे, क्लेवर. मुलगा कसा आहे, क्लेवर आहे. तर हा क्लेवर शब्द हे सुद्धा झालं ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह आहे. समजा आपण मुलगी जर बघितली, मुलगी कशी आहे, ब्युटिफुल आहे, क्लेवर आहे, अँग्री आहे, लॉयल आहे. म्हणजेच ब्युटिफुल, क्लेवर, अँग्री, लॉयल ही झाली ॲडजेक्टिव्ह्स. आता मुलाच्या बाबतीत पाहू आपण. स्मार्ट, क्लेवर, गुड, बॅड हे काय झाले, हे शब्द झाले ॲडजेक्टिव्ह्स. आता समजा एखादा पदार्थ आहे त्याविषयी, समजा ॲपल घेतला आपण. ॲपलविषयी मेनी ॲपल्स, फ्यू ॲपल्स, होल ॲपल, हाफ ॲपल, रेड ॲपल. हे ॲपलविषयी विशेष माहिती सांगतात. म्हणून हे मेनी, फ्यू, होल, हाफ, रेड हे ॲडजेक्टिव्ह्ज आहेत. त्यानंतर पुढचं उदाहरण पाहिलं आपण. पेन, वन पेन, मेनी पेन, माय फर्स्ट पेन. ही पेनविषयी काय सांगतात, विशेष माहिती सांगतात. म्हणून ॲडजेक्टिव्ह्ज आहेत. जर आपला हात जर असेल, समजा हँड, माय हँड, हिज हँड, हर हँड. म्हणजे हाताविषयी सुद्धा काय सांगतात, हे विशेष माहिती सांगणारे शब्द आहेत. म्हणून याला आपण ॲडजेक्टिव्ह्ज असे म्हणतो. अशा प्रकारे वरील नामाविषयी विशेष माहिती सांगणारे आपण शब्द पाहिले आहेत. आता आपण काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव्ह्ज पाहू. पहिला प्रकार आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. दुसरा आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. तिसरा आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आणि चौथा आहे ॲडजेक्टिव्ह ऑफ पॉझेसिव्ह. हे झाले महत्त्वाचे 4 प्रकार. आता आपण इतरही ॲडजेक्टिव्ह्ज म्हणजे विशेषणे अभ्यासू. कुठले आहेत विशेषणं? स्मॉल, लार्ज, हग, बिग, लिटल, क्रंची, अँग्री, लवली, डर्टी, ऑनेस्ट, क्लीन, हेल्पफुल, ड्राय, क्लीन, हेल्दी, नॅरो, सिल्की, टायनी, अलर्ट, क्वाइट, ऑल, सर्कल, एम्प्टी, मच, सॉफ्ट, नॉइसी, लेझी, सिली, लकी, फ्रेश, बोर्ड, सोअर, ग्रेट, फेअर, युनिक, ग्रीट, टायनी, टॉल, शॉर्ट, लिटल, स्क्वेअर, फ्लॅट, राउंड, कोन, ओवेल, वाइड, हॉट, एन्शियंट, इनफ, कपल, चिली, हार्ड, लाउड, आइडियल, राउंड, हाय, कर्व, नियर, स्मॉल, केअरफुल, नाइस, बॅड, सॅड, ड्राय, स्वीट, सिली, काइंड, फनी, हॅपी, अँग्री, हॉट, फन, कूल, जेंटल, एम्प्टी, क्रुएल, अर्ली, फास्ट, लेट, क्विक, स्लो, स्विफ्ट, पोलाइट, स्मॉल, स्ट्रॉंग, ब्रेव, बिटर, फार, हेल्पफुल, प्राउड, थँकफुल, हार्श, बिझी, सॉल्टी, ज्युशी, फुलिश, राईप, म्यूट, ब्युटिफुल, अलॉट, वेट, मोस्ट, एम्प्टी, यमी, सम, होल, अँग्री. ही अशा प्रकारची काही विशेषणं आहेत ती तुम्ही कायम स्मरणात ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.